नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. माझं नाव भक्ती, स्वागत आहे म्हणजे नवीन एका व्हिडिओमध्ये. सर्वात अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज मेन गोष्ट म्हणजेच की आज एक स्पेशल डे आहे, म्हणजेच की आज समोरच जावळ काढायचं आहे आणि त्याचा पण मी फुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू पुढं बघतच राहा. तर चला आता आपण व्हिडिओला ना पहिल्यापासून सुरुवात करूया. इथं कामं झाली होती माझ्यावरून, फक्त राहिले होते की जे साडी वगैरे घालायचं होतं. आता साडी छानशी साडी घालून घेतली. आता तुम्हाला ना दिसायला साडी काठापदराची दिसत असेल, पण इतकी सॉफ्ट साडी होती नाही. या साडीमध्ये मला खूप कम्फर्टेबल वाटत होतं आणि मला लग्न झाल्यावर काही साडी घालायला जमत नव्हतं. जस्ट आत्ता मला साडी जरा घालायला येते. आता इथं मी तुम्हाला माझी साडी घालून दाखवत होते. आता राहिलंच होतं फक्त की थोडा मेकअप करायचा आणि थोडा नटापटा. आता नटापटाच्या नावाखाली मी केस वगैरे विचारून घेते आणि केसांचा गुत्ता झाला ना 2 पार्टिशन करायचे आणि त्यात गुत्ता काढायचं, कारण त्याच्याने केस पण जास्त नाही गळत. आणि केसांच्या नावाखाली आता इथं छानसा बुचडा घातला आणि पफ घातला आणि बाळ फिडिंगवर आहे. केस मोकळे सोडलं की ते आपल्याला स्वतःला कडकड होतं, त्यामुळे मी बुचडाच घालून सोडला, जस्ट समजून घ्या. त्यानंतर लिपस्टिक वगैरे लावली. जस्ट मी पावडर पण नाही लावलं आणि फाउंडेशन पण नाही लावलं. तर तुम्हाला वाटत असेल लावलं म्हणून, पण नाही लावलं. जे काही आहे ते तुमच्यासोबत मी इथे शेअर करते. तर इथे लिपस्टिक लावली, पण माझं इथे येडेचाळे चालू होती की लिपस्टिक लावल्यानंतर ते पुसायचं कसं, जास्त डार्क दिसू नये म्हणून. पण मला विचार आला मी लावतेच कशामुळं, सो ते सगळं जाऊ द्या. त्यानंतर छानशी टिकली लावायची होती, टिकली लावून घेतली. साडीवरती टिकली आणि गजरा राहिला ना साडीचा लुकच खूप छान दिसतो. सो टिकली लावली आणि गजरा काय माझ्याकडे अवेलेबल नव्हता, कारण सकाळचे 5 वाजले होते आणि रात्री आणायचं होता, पण मला काही ध्यान नव्हतं. ते असू द्या. त्यानंतर काजळ लावायचं होतं. काजळ लावल्यानंतर ते 7-8 दिवस डोळ्याच्या खाली काजळ काळं असतं, त्यामुळं मी फक्त छानसं असं लायनर लावून घेतलं. त्या लायनरची मला गंमत सांगायची होती. सकाळी लावून म्हणजे लायनर लावून ना मी ढक्कन उघडंच ठेवून ते त्या जागी ठेवून दिलं होतं आणि एजूपर्यंत ते पूर्ण वाळून गेलं होतं. आल्यानंतर ते मला फेकून द्यावं लागलं. ते छानसं परफ्यूम वगैरे लावलं. जास्त काय बाळ लहान असल्यावर परफ्यूम मारायचं नसतं, पण कधी कधी जमतंय म्हणून मी परफ्यूम वगैरे लावलं. त्यानंतर आता मी साडी घातली, छानसं तयार झालं होतं. तर इथं पदर वगैरे घेते. मी काय सहसा तर रोज साडी घालत नाही, पण जेव्हा घालते ना मला साडी खूप छान दिसते आणि मला पण कधी कधी घालायला आवडतं. रोज नाही बरं का, पण कधी कधी. तर इथं पिल्लू पण उठला होता, त्याला गरम पाणी करून कपड्यानं अंग त्याचं पुसून घेतलं आणि एक स्वेटर घातला आणि तो काय असं कॅमेऱ्याला बघून रिॲक्शन देत होता. त्यानंतर आता इथं पिल्लूची बॅग वगैरे मला भरायची होती. आता बॅगमध्ये काय काय भरायचं, त्याला ना मेशवरती मी एक छोटीशी बॅग मागवली होती, त्याचे काही सामान आहे ते घेऊन जाण्यासाठी. आता त्याच्यामध्ये मी घालते एक त्याची शिसू केल्यानंतर त्याला एक वाईप्स लागतं, म्हणून एक वाईप्सचं पॅकेट ठेवलं. त्यानंतर दूध पाजण्यासाठी फिडिंग स्कार्फ घेतला आणि तुम्ही कुठला पण स्कार्फ घेऊ शकतात. आणि लगेच ना मी ते एक डायपर घेतलं. त्यानंतर एक पावडरचा डब्बा घेतला आणि छोटीशी काजळची डब्बी. आता तुम्ही म्हणसाल तिथं गेल्यानंतर का मला मेकअप करायचं आहे का, तसं नाही आहे. जावळ काढल्यानंतर बाळाला आंघोळ घालावंच लागतं म्हणतात आणि त्यासाठीच मी इथं मेकअपसाठी त्याच्या असं घेतलं होतं. आणि असं म्हणतात ना की जावळ काढताना जे कपडे घातले ते पुन्हा घालायचे नसतात आणि लगेच पाण्यात सोडून द्यायचे असतात. त्यासाठी एक न युजेबल असा ड्रेस घेतला, सिम्पलच, म्हणजे एकदम पॅन्ट आणि शर्टच घेतली, काय जास्त चांगले काय घेत बसले नाही, जे होते तेच घेतले. त्यानंतर सगळी बॅग वगैरे पॅक केली आणि आमच्या ना भाचीला खूप दिवसापासून हे असं पाहिजे होतं. याचं नाव पण मला नाही माहिती आणि हे पण मी आणि समोरचे पप्पा परवा दिवशी बाहेर गेलो होतो, त्यामुळे ते आम्हाला दिसलं, त्यामुळे ते पण घेतलं. आणि त्यानंतर आता सगळं झालं होतं, फक्त निघायची तयारी करायची होती आणि गाडी पण येऊन थांबली होती दारामध्ये. आता खूप जण होतो गाडीमध्ये. आता इथं बाहेर आलो, दाराला कुलपं वगैरे लावली, लगेच गाडीत बसलो आणि त्यानंतर ना आम्ही ठरवलं होतं की कंप्लीट 6 किंवा 6:30लाच आपण निघायचं, पण आम्हाला निघायला कंप्लीट 8 वाजले आणि तर कॅमेऱ्याला कुणीच बघत नव्हतं. मी सगळ्यांना आवाज दिलं की चालू आहे कॅमेरा. तर सगळे पोज देत होते की फोटो काढते की काय म्हणून, पण त्याला माहीतच नव्हतं मी व्हिडिओ काढते म्हणून. नंतर स्वामींचं नाव घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. आता इथं आमच्या मीराताईंना ना वाईट वाटत होतं की ते आमच्यासोबत का नाही येते, सो ते असो. त्यानंतर आज होतं 26 जानेवारी आणि जिथं बघल तिथं ना शाळेमध्ये लहान लेकरं आणि झेंडावंदन म्हणजे झेंडा फडकलेला दिसत होता. आणि आम्ही पण लहान असताना ना उद्या झेंडावंदन आहे म्हणजे की आजच रात्री सगळं आवरावरी करून ठेवायचं आणि सकाळी 8ला शाळा असेल तर आम्ही 7ला किंवा 6:30ला जाऊन बसायचं. सो असं कोणाकोणासोबत झालं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि रात्रभर जागायचं, कारण मला सकाळी जायचंय म्हणू.
त्यानंतर अर्ध्या वाटात आम्ही पोचलो होतो. गाडीतलं पेट्रोल संपलं होतं म्हणून आम्ही पेट्रोल वगैरे टाकलं आणि पिल्लू पण लगेच उठून बसला होता. आणि मला ना प्रवासामध्ये खूप मजा येते, कारण पिल्लू मला जरा पण म्हणजे सळत नाही प्रवासामध्ये, खूप शांत बसतो तो. मग आम्ही आलो होतो सपना दीदीच्या म्हणजे गावी. आता सपना दीदी कोण तर माझ्या आहेत ते नंदबाई, मला एकच नंद आहे आणि त्यांचं तुम्हाला घर दाखवते. एकदम साधे सिंपल असं राहणीमान आहे आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांचे मालक ना शेतीचं काम करतात, त्यांच्याकडे भरपूर असं शेती आहे. सो गेल्यानंतर ना समर्थला त्यांनी घेतलं आणि त्यांच्या ह्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल त्यांचं राहणीमान किती साधं सिंपल आहे. आणि माझ्या नंदबाई ना इतके समजूतदार आहेत, मी किती बी राग केलं ना, किती चिडचिड केलं ना, ते मला खूप समजून घेतात. सो असा त्यांचा स्वभाव आहे. आणि तिथं गेल्यानंतर नाश्त्याला वगैरे करणं त्यांचं चालूच होतं आणि तिथं गेल्यानंतर कळालं की सगळ्यांचा सोमवार आहे. सो ज्यांचा सोमवार नाही त्यांना त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर ना लगेच निघायची आम्ही तयारी केलो, कारण त्यांना त्यांच्या माहेरी येऊन खूप दिवस झाले होते, म्हणजेच की माझ्या सासरी. तर आणि ते मला एक गोष्ट सांगायची होती की त्यांच्या गावामध्ये भरपूर असे फॅन्स आहेत. सो समर्थ पण त्याच्या पप्पाच्या मांडीवरती असं काय झोपलेला होता शांत. आणि आम्ही पोचलो आता नळदुर्गमध्ये पोचल्यानंतर तिथं आमची मम्मी पण अगोदरच येऊन म्हणजे बसली होते, मम्मी पप्पा. लगेच समर्थला वगैरे घेतला आणि आम्ही आलो हातपाय धुवण्यासाठी. म्हणजेच की तिथं जी नदी आहे तिथं असा मान आहे की अगोदर हातपाय धुवून धुवायचे, किंवा काही लोक आंघोळ करायचे, ते आंघोळ करतात. आणि तिथं गेल्यानंतर इतके बदकं होते ना पाण्यामध्ये. आणि मी तुम्हाला इथं माझा प्रयत्न चालू होता की तुम्हाला कसे तरी मासे दाखवायचे. आता इथं मासे तुम्हाला दिसतात का मला नाही माहिती, पण इतके जास्त मासे होते ना, ते मला असं पकडा वाटत होते, पण ते काय हातात येत नव्हते. तर ते सगळं जाऊ द्या. त्यानंतर इथं काय माझे नाटकं असं सुरू झाले. इथं मला असा फोटो काढायचा होता, पण समोरच्या पप्पाने असं काही क्लिप घेतले, तर ते जाऊ द्या सगळं. लगेच इथं समोरचे पप्पा पण हात वगैरे धुवून घेतलं. आमच्या सासूबाई आंघोळ करत होती की आंघोळ कर. आम्हाला काय आंघोळ करायची नव्हती. सो आता आम्ही तोंड हात पाय धुवून लगे निघालो आणि समर्थ पण झोपला होता, त्यामुळे सगळं निवांत होतं. आणि तिथं गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं इथंच करायचं होतं, कारण घरून काहीच न्यायचं नसतंय. आणि मी तुम्हाला दाखवते, 1 महिना अगोदर ना इथं जत्रा होती आणि इतका जास्त लोकांनी कचरा केला ना, तिथं नारळाचे साल्ट वगैरे खूप पडले. इकडं तिकडं काहीच बघू वाटत नाही आणि मला व्हिडिओ पण काढायची इच्छा नव्हती, पण मला हे तुमच्यासोबत सगळं शेअर करायचं होतं म्हणून मी सगळं व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. तिथं गेल्यानंतर आमटी वगैरे केली आणि बाया म्हणजे स्वयंपाकासाठी बाया लावलं होतं आणि तिथं पण त्यांचं पोळ्या वगैरे करणं चालू होतं. आता मी निवांत बसले होते म्हणून समोरचे पप्पा मला रागवत होते काहीतरी कामं करत जा, म्हणून थोडासा हातभार लावण्यासाठी मी त्यांना छोटे लहान लेकर जसं कामं करतात ना चुटू तसं करायला मी त्यांना मदत करत होते. तर ते झालं आणि समर्थ पण शांत झोपलेला होता आणि त्यामुळं काय कडकड होत नव्हतं मला. तर तिथं गेल्यानंतर ना आता पाया वगैरे पडायचं होतं, म्हणजे मंदिरात अगोदर जायचं होतं. सो अगोदर आमच्या जो घरचा जो कुटुंब आणि खंडोबा देव आहे त्यांना अगोदर आंघोळ वगैरे घालायला घेऊन गेलो नदीमध्ये, म्हणजे त्यांना पाण्यात धुवायचं असतं. सो इथं त्यांचं समोरच्या पप्पाचं चालू होतं. आता तिथं गेल्यानंतर ना निवद वगैरे पाण्यामध्ये सोडलो आणि त्यानंतर पाया वगैरे पडायला पाण्याच्या म्हसोबापाशी आलो. खंडोबाच्या मंदिराच्या आसपास ना एक म्हसोबाचं मंदिर असतंच, जे की हे आहे. आणि कोणाचं कुलदैवत नळदुर्ग आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. सो तिथं पण पाया पडून आम्ही लगेच वरी जायला तयार झालो, कारण पिल्लू पण उठला होता आणि मम्मी पण आवाज देत होती. आणि तिथं ना शनिदेव पण होते, त्यांना पण तेल चढवत होते काही लोक. असं म्हणतात की जुन्या काळी ना म्हणजे जुन्या खंडोबाच्या मंदिरासमोर काही लोक पहिल्याच्या काळामध्ये गाय कापत होते, त्या रागात येऊन खंडोबादेव काही अंतरावर जाऊन स्थापित झाले. आता ही गोष्ट मला कुणाला माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता हे खंडोबाचं जुनं मंदिर काही अंतरावर त्यांचं आता सध्याचं एक नवीन मंदिर आहे, ते खूप काळी घडलेली गोष्ट असं आहे म्हणतात. तर तिथं गेल्यानंतर समोरच्या पप्पानी काय बोलले होते घाटी वगैरे चढवायचं. सो तिथं घाटी आणि घंटी चढवणं चालू होतं, घाटी म्हणजेच की घंटी चढवणं चालू होतं. आता आरती वगैरे केलं, समर्थला त्यांच्या पायी टाकलं, पाया वगैरे पडून ना आम्ही लगेच समोरची जावळ वगैरे काढायला घेतलो. आता हे पुजारी बसले होते आणि ह्या वेळेस ना असं खूप भारी वाटलं होतं खंडोबाला, कारण यात्रा पण झाली होती आणि आम्हाला यात्रेला यायला जमलंच नव्हतं, कारण की समर्थ पण लहान होता. सो आता पाया पडून मंदिराच्या बाहेर आलो आणि समोरचे पप्पा आणि समोरचे आजोबा इथं ना असं ते हळद उधळायचं असताना ते उधळत होता. आता हे कोण केले मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं त्यांचं चालूच होतं उधळणं. आता
एक फेरा घातला. आणि एक मला विचारायचं होतं, खंडोबाच्या मंदिराच्या मागे जो दगड आहे त्याच्यावरती कोण कोण हात ठेवले, कारण ती गोष्ट बघून मला हसू येत होतं. पण असेल बरं का, खरं असेल. आता इथं जावळ काढायची प्रोसेस त्यांची चालू होती. आता एका झंपर विसावरती त्यांनी तांदळांनी एक चौकोनचे म्हणजे चेक्स काढलं आणि त्यावरती जे निशाण असतं, जे आकार असतात ते पण त्यांनी काढून घेतले. आता इथं आमच्या नंदबाई करत होत्या. सो तुम्ही बघा आता कसं करतात ते. आता त्यांचं हे असं आकार काढून चालू म्हणजे झालेला आहे. त्यानंतर इथं ना त्यांनी खोबऱ्याची वाटी आणि एक सुपारी असं ठेवलं होतं भरमादामध्ये. आता इथं पानं नव्हती म्हणून मी पानं आणायला गेले होते. सो पानं आणल्यानंतर त्याने पानं पण ठेवले आणि लगेच समोरच्या इथं जावळ काढायला घेतलं. आणि इतका शांत बसलेला होता समोर स्टार्टिंगच्या 1-5 मिनिटासाठी. म्हणजे त्याला वाटत होतं की हे काय करतायत म्हणून खूप शांत बसला होता. आणि तुम्ही समोरची जावळ पण बघू शकता किती जास्त आहे. त्यामुळेच आम्ही समोरची जावळ ना लवकर काढायचं असं ठरवलं. आणि तो पण खूप शांत बसला होता. इकडून माझे पप्पा पकडले, तिकडून आमची दीदी पकडली, इकडून मी आणि इकडून ना भाऊजी होते. सो 4 जण असे काय म्हणजे त्याला पकडले होते. आणि इकडे त्यांची जावळ काढणं चालू होतं. आणि 2-2, 3-3 माणसं थांबून त्याला खेळवावं लागत होतं, कारण तो रडेल का काय अशी भीती त्यांच्या मनात होती. सो आता इथे जावळ काढणं त्यांचं चालूच होतं. आणि तो बा म्हणत चांगलं बोलत बसलेला होता. आणि तो मला बघून पण स्माईल करत होता बरं का. आणि मला एकच म्हणजे भारी वाटत होती की आता समोरची जावळ काढल्यानंतर तो कसा दिसेल, की हेच चालू होतं. आता इथं त्यांचं जावळ काढणं चालू आहे. तो खूप मस्त रिॲक्शन असं देतोय आणि खूप शांत बसलाय. आणि ना लहान लेकराची जावळ जेवढं लवकर काढलं तेवढं चांगलंच असतं म्हणतात. कारण की लहान लेकरांना ना कुठं बाहेर जायला म्हणजे घेऊन जायला काही जमत नाही, कारण त्यांना लगेच बाहेरलं होतं असं म्हणतात ते. आणि इथं समोर बघा ना आता कसं बघतोय, तुम्हाला तो खूप हसू येत होतं. आणि एक भीती पण वाटत होती की तो रडल म्हणून. आता इथं त्याचे केस काढले. आता ते ठेवते माझे पप्पा. आता इथं तो स्माईल करत होता. सो असं काय त्याचे केस काढले होते. आणि जी भीती होती तेच झालं. शेवटी अर्धवट जावळ काढून झालं होतं आणि लगेच समोर चढायला सुरू करत होता. तो त्याचे केस पकडत होता आणि बरंच काही त्याचं नखरे वगैरे करणं चालू होतं. सो आता इथं त्याला भीती वाटत होती की हे चौघजण सगळेजण मिळून मला काय करतात. आणि चौकड त्याच्या बाजूला माणसं होते आणि खूप गर्दा चालू होता. त्यामुळे तो पण घाबरला होता. त्याला शेवटी थांबूनच त्यांचं जावळ काढणं चालू होतं, कारण तो खूपच घाबरलेला होता, रडत होता. आता तुम्ही त्याची इतर रिॲक्शन बघू शकता. आणि मला तर खूप वाईट वाटत होतं, कारण त्याला घ्यावं असं वाटत होतं. नारदीवट जावळ काढून कसं घ्यायचं असं म्हणतात ना, त्यामुळं ना समोरचे मामा म्हणजे त्याचे जे मामा आहेत ते काढत होते इथं त्यांची जावळ. सो त्याचं बाबा रडणं पण चालू होतं, हसणं पण चालू होतं, बाबा पण म्हणणं चालू होतं. त्याला नेमकं काय रिॲक्ट करायचं तेच कळत नव्हतं. आणि इथं समोरच्या पप्पाचं खूप नाजूकली चालू होती की त्याच्या तोंडावरती केस पडलंय का, म्हणजे पडलंय का, किंवा त्याच्या डोळ्यावरती केस पडलंय का. सगळं पडलं की लगेच ते काढायला खूप नाजूक असं वागतात ते त्यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये. सो त्यानंतर त्यांचं सगळं झालं होतं जावळ वगैरे काढून. आणि जे बाया होत्या ते स्वयंपाक वगैरे करत होते तिथं. आणि एकदा तो हसत पण होता, एकदा रडत होता. त्याचं काय करायचं म्हणजे काही समजत नव्हतं. त्यात बाबा म्हणूनच रडत होता आणि पप्पाला पण खूप वाईट वाटत होतं. सो त्याला अगोदर ना जवळ घेतलं त्यांनी, थोडा माया केल्यानंतर लगेच जावळ काढायला घेतलं. आता त्याच्या डोळ्यामध्ये पण खूप पाणी आलं होतं राव, खूप रडत होता तो. आणि त्याला खूप भीती वाटत होती बरं का. झाले होते तर थोडेच राहिले होते केस त्याचे काढायचे. आता असं म्हणतात ना की जावळ काढताना लहान बाळाच्या म्हणजे जे जावळ आहे तिथे सोनं लावायचं असतं. ते आमच्या नंदबाई इथं करत होत्या. आणि तो मला बघून स्माईल देत होता, जीभ दाखवत होता. इथं माझी मम्मी त्याला पकडली होती आणि त्यांचं काही जावळ असं काढणं चालूच होतं. तो एकदा मम्मीचा पदर चावत होता तोंडामध्ये. खूप रडत होता बरं का. लास्टच्या टायमाला त्यानं काही केस जेवढे राहिले होते तेवढं काही काढू दिलं नाही. पण नंतर आम्ही निवांत बसल्यावर ना त्याचे जावळ झोपल्यावर ते काढलं. त्यानंतर त्याला घेतलं, कारण खूप रडत होता तो त्यामुळं. आणि समोरचे ना 2 दात मला तिथे दिसले होते, कारण म्हणजे जे रडत होता मी तुम्हाला म्हणलं होतं तो दात काढतोय तो, तर ते फुगलं होतं सगळं आणि ते ओळखू येत होतं 2 दात आल्यासारखं वाटत होतं. पण तो काय पुन्हा नाही दिसलं. सो असो.
आता सगळे केस काढून झाले होते, समोरचे थोडे राहिले होते, पण तो रडत होता म्हणून राहू दिलं. म्हणजे सगळ्याला वाईट वाटत होतं की लहान बाळ रडत होतं म्हणून, त्यामुळं. आणि ज्याचे जे कपडे असतात ना ते काढून ह्याच्यात टाकायचे होते. असं म्हणतात की लहान लेकराचे जे कपडे असतात तुम्हाला म्हणल्यासारखं आता, हे सगळं आता घेऊन मला पदरामध्ये पाण्यात टाकायचं होतं. जेच बाळ आहे त्याच्या पदरामध्ये घेऊन ना ते जे वाहत्या नदीमध्ये टाकायचं होतं. आता इथं आमचं टाकणं चालूच होतं आणि समर्थला वरी आंघोळ वगैरे नंतर घालायची होती. मग पटपट आलो खाली, त्यानंतर ते टाकलं. आता तुम्ही ही प्रोसेस ऐकलीच असेल. कोणाकोणाचं बाळाचं जावळ खंडोबामध्ये काढले किंवा नळदुर्गमध्ये काढले मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो आता इथं माझं पाण्यामध्ये उतरणं चालू आहे. आता मी कसं साडी घेतलं त्याचं इग्नोर करा. तर इथं पाण्यामध्ये जाऊन टाकले आणि भीती होती, म्हणजे भीती वाटत होती की शेवाळं वगैरे खूप चढलं होतं आणि पाय निसटेल की काय, आणि खाली पण जास्त पायऱ्या नव्हत्या, डायरेक्ट बुडच होतं. त्यामुळं आता ह्याच्यामध्ये माझ्या बाळाचे केस आणि काही कपडे होते. सो त्यांच्यावर म्हणजे पाणी घातलं, 3दा पाणी मारलं आणि लगेच मी वरती आलं. आता बाळ रडत होतं, म्हणजे समोर रडत होता. लगेच त्याला आम्ही आंघोळ वगैरे घालायला घेतली. तर समोरची जावळ पण काढली होती आणि खूप वेगळ्या दिसत होतं. तो वेगळा म्हणजेच की त्याला मी असं ह्या लुकमध्ये कधी बघितलं नव्हतं. आणि आता इथं ना समोरचे मामा, समोरचे आजोबा, समोरचे पप्पा असं काही इथं मस्ती करत बसले होते आणि त्यांना बघून तर खूप भारी वाटत होतं. त्यामुळे त्यांची पण क्लिप घ्यावं म्हटलं इथं. त्यानंतर सगळं झालं, आता इथं निघायची तयारी केली. सगळं गोष्टी आता जे तुम्हाला मंदिर दिसतं ना ते म्हणजे खंडोबा देवाचं आता सध्या स्थापित झालेलं मंदिर ते आहे. इतकं मस्त सनसेट होत होता, तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि लगेच आम्ही निघायला तयार झालो, कारण भरपूर असा वेळ गेलेला होता. 5:30-6 वाजले होते. आणि येता येता अंदूर म्हणे गाव आहे, तिथं पण असं म्हणतात की 6 महिने खंडोबा देव इथं असतात, 6 महिने नळदुर्गमध्ये असं म्हणतात बरं का. पण जे काय मला पण माहिती आहे, तर मी जे ऐकले मी तुमच्यासोबत शेअर पडलं. खूप जास्त नव्हती, पण 20-30 लोक असे पाया पडायला आले होते. सो त्यांचं चालू होतं फोटो काढणं, मोबाईल घेतलं आणि लगेच आम्ही रांगेत लागलो पाया वगैरे पडण्याच्या पाया पडलो आणि लगेच आम्ही आणि हे जे खंडोबा देव आहे इतके भारी दिसत होते ना ते चांदीचं होतं, असं म्हणतात की चांदीचं आहे पूर्ण सगळं. त्यांचं डोळे वगैरे तर समोरचे पप्पाच समोरला घेऊन सगळीकडे फिरत होते. फेरा घातला त्या देवाला पण आणि आम्ही लगेच जाण्यासाठी निघालो. आणि समोर पण दादांच्या मागे शांत बसला होता बरं का. जर आपण चिडचिड करणं नाही, जर आपण त्याचं चालूच होतं. आता आम्ही पोचलो होतो तुळजापूरमध्ये, म्हणजे थोडंच लांब होतं तुळजापूर. सो आता तिथं पोचलो होतो, माझं व्हिडिओ काढणं चालूच होतं. तर तुळजापूरमधलं हे मॉल नवीन आहे ते कुणाला माहिती मला नक्की सांगा. हे बघितल्यानंतर एकदम पुण्यामधलेच वाईब येत होती. मला असं वाटत होतं की मी पुण्यामध्ये तर नाही असं मला वाटत होतं. सो तिथे तुळजापूरमध्ये पोचल्यानंतर गाडी पार्किंगला लावली. त्यानंतर ना शॉर्टकटने आम्ही गेलो देवीच्या पाया पडण्यासाठी. आता तिथे इतकी जास्त गर्दी होती कारण 26 जानेवारी होती आणि त्यामुळे भरपूर असं लोक आले होते. आणि तिथं बघून तिथे एक कपल म्हणजे नवीन नवरा नवरी दिसतच होते. समर्थन झोपलेला होता, नाही झोपला नव्हता, सॉरी जागी होता. आणि त्यानंतर ना आम्ही पाया वगैरे पडायला गेलो. आता पाया वगैरे पडलं त्यानंतर ना तर इतके जास्त लोक होते, मी तुम्हाला इथं दाखवते. आणि मी ना पहिल्यांदा संध्याकाळच्या टायमाला तुळजापूरमध्ये आलं होतं. सारखं आम्ही सकाळी किंवा दुपारीच पोचायचो, पण आज ना खूप उशीर झाला होता त्यामुळं. आणि भरपूर असे लोक होते, भरपूर म्हणजे भरपूर आले होते. आणि जसं मंगळवारी गर्दी असते ना तसं. आता तुम्हाला कोणाला तुळजापूरला यायचं असेल तर गर्दी बघून तर तुम्ही ओळखू शकता. सो इथं भरपूर अशी गर्दी होती. त्यानंतर समर्पण रडत होता. आम्ही गेलो मंदिरामध्ये. काही लोक पुढे होते, आमच्या फॅमिलीमधले काही जण पुढे काही जण मागे होते. लगेच अष्टविनायकाच्या पण पाया पडलो आणि लगेच मध्ये पण पाया पडायला गेला. आता माझ्यासोबत काय झालं माहिती का, आतून दर्शन कुणीच आमच्या फॅमिलीमधलं कुणीच घेतलं नाही. मी माझ्या समर्थला घेऊन पूर्ण आतून दर्शन घेतले, कारण की लहान बाळाला ना आणि त्याच्या आईला मधून एकदम शॉर्टकटने फ्री दर्शन असं होतं. जसे की VIP लोकांना दर्शन घेण्यासाठी पैसे लागतात, पण जे आई आणि लहान बाळ आहे त्यांना फ्रीमध्ये दर्शन करायला जातं. आणि जिथून यायचा रस्ता क्लोजअपचा रस्ता आहे तिथूनच त्यांनी वाट लावली होतं मला मध्ये.
आणि आईचं स्नान वगैरे चालू होतं, दर्शन घेतलं आईचा. त्यानंतर बाहेर आलो आणि काहीच न खरेदी करता आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो. इतकी जास्त झोप येत होती. पटापट अशी साड्या वगैरे काढली, कपडे वगैरे चेंज केले आणि पिल्लू तर काय मस्तपैकी असं झोपा मारत होता. त्याला बघून तर आणि थोडी झोप येत होती. मग फटाफट सगळं आवरलं, घर वगैरे सगळे झाडून काढून घेतले. त्यानंतर असा होता आमचा आजचा दिवस. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.